आणि आताची एक मोठी बातमी, जनसुरक्षा विधेयकावरून विजय वडेट्टीवार यांना हायकमांडची नोटीस। जनसुरक्षा विधेयकाला सभागृहामध्ये विरोध का केला नाही असा सवाल आता हायकमांडने विचारलाय। विजय वडेट्टीवार काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आहेत। विधेयकाला विरोध न केल्याबद्दल आता विजय वडेट्टीवार यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आलेलं आहे। त्यामुळे एक मोठी बातमी आपण बघतोय। अगदी काही दिवसांपूर्वी अधिवेशनाच्या दरम्यान जनसुरक्षा विधेयक हे संमत करण्यात आलेलं आहे, कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आलं आणि त्यावेळेला विरोधकांपैकी असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांनी त्याला विरोध केला नाही, त्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी माहिती देतील। राजू, अगदी पाहता आपण जनसुरक्षा विधेयक जे आहे ते याच्यावरती मोठा वाद निर्माण झालेला होता। काँग्रेसकडून सुद्धा मोठी टीका जी आहे ती करण्यात आलेली होती। मात्र विधानसभेमध्ये पास होत असताना काँग्रेसच्या आमदारांनी त्याला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे सभागृहामध्ये हे विधेयक पास झालेलं आहे। त्यामुळे विजय वडेट्टीवार हे काँग्रेस पक्षाचे गटनेते आहे आणि त्यांना आता कारणे दाखवा नोटीस जी आहे ते हायकमांडने बजावलेली आहे। हे विधेयक पास होत असताना काँग्रेसने विरोध का केला नाही असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे। तर आपण पाहिलं की ज्या दिवशी सभागृहामध्ये हे विधेयक पास होत होतं त्या दिवशी विजय वडेट्टीवार जे आहेत ते काही कारणास्तव उपस्थित नव्हते। त्यामुळे पक्षाची नेमकी काय भूमिका आहे ती सुद्धा आमदारांना माहीत नव्हती। एवढंच नाही तर ज्यावेळी विधेयक पूर्णपणे पास झालं त्यानंतर जे आहे ते पक्षाची भूमिका आली। त्यामुळे आमदारांना मोठा संभ्रमात होते की नेमकी त्याला विरोध करायचा की काय। त्यामुळे आपण जर पाहिलं तर कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे आहे ते विनोद निकोले यांनी फक्त या विधेयकाला विरोध केलेला होता आणि त्यामुळे बहुमताने हे विधेयक जे आहे ते पास झालं। मात्र असं असताना काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल यांच्याकडून जे आहे कुठल्याही प्रकारचा विरोध जो आहे किंवा आमचा याला विरोध आहे हे सांगण्यात आलं नाही। त्यामुळे बहुमताने हे विधेयक जे आहे ते पास झालेलं आहे। त्यामुळे आता अगदी राजू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर जनसुरक्षा विधेयकावरून आता विजय वडेट्टीवार यांना हायकमांडनं नोटीस पाठवलेली आहे। खरं तर जनसुरक्षा विधेयकावरून मागच्या अनेक दिवसांपासून विरोध होताना दिसत होता आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा। तेरे सपने मेरी